नमस्कार मित्रांनो. सिंह राशीकरता मार्चपासून कालावधी थोडासा वेगळा चालू झालेला आहे. म्हणजेच गोष्टी मनाप्रमाणे होत नाहीत. साध्या-साध्या गोष्टीसुद्धा विलंबाने होत आहेत किंवा समोरची माणसं वेगळे वागत आहेत. तुमची जी रास आहे, ही मुळात कॉन्फिडन्समध्ये चालणारी रास आहे. रिस्क घेणारी रास आहे. परंतु आता छोटे-मोठे रिस्क घेऊनसुद्धा गोष्टी व्यवस्थित तुमच्या मनाप्रमाणे होत नाहीत. अर्थात त्याचं कारण आहे तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणारा शनी. आत्ता हा शनी वक्रीसुद्धा झालेला आहे. अष्टमस्थ शनीला लघु साडेसाती असं म्हणतात आणि साडेसाती तुमच्या राशीला थोडी टफ जाते. याचा अनुभव तुम्ही गेल्या 5-6 महिन्यात घेतलेला आहे. आता याच्या जोडीला जो गुरु आहे, हा सुद्धा तुमच्या व्ययस्थानात जाणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या 19 तारखेपासून. मग या वर्षाचे जे शेवटचे जे 3 महिने आहेत, म्हणजेच ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, हे सर्व आणखीनच त्रासदायक जातील का? याचं उत्तर आहे नाही. कारण बाकीचे जे ग्रह आहेत, हे तुमच्या साथीला आहेत किंवा तुमच्या फेवरमध्ये असणार आहेत. अर्थातच त्याचे जे प्रभाव परिणाम आहेत, हे तुमच्या राशीकरता किंवा सिंह राशीकरता एकंदरीतच कशा प्रकारचे असते, या संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, हा तुमच्या द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. राशीचा जो षष्टेश आहे शनी, हा तुमच्या अष्टमात भ्रमण करणार आहे. तो वक्री आहे, मात्र तो मार्गस्थ सुद्धा होणार आहे नोव्हेंबरच्या शेवटी, म्हणजे जवळजवळ 28 नोव्हेंबरला. याचप्रमाणे एकंदरीतच सांगायचं झालं तर हा जो संपूर्ण कालावधी आहे, या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असणार आहात. फिरणं वगैरे जास्त होणार आहे. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेणार आहात. खास करून अ, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यांमध्ये तुमच्यातला जो ॲक्टिव्हपणा आहे, तो हा जबरदस्त दिसणार आहे. वेगवेगळ्या प्रकारची तुम्ही कामं हाती घेणार आहे आणि ती पूर्णसुद्धा करून दाखवणार आहेत. आणि याच्या जोडीला बाकीचे जे ग्रहयोग आहेत, हे तुमच्या साथीला असणार आहेत. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. शारीरिकतेच्या संदर्भात थोडंसं शारीरिक ते आरोग्य आहे, त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. खास करून नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडासा स्ट्रेस तुम्हाला वाढल्यासारखा वाटेल. तो मानसिक अजिबात नसेल, तर स्वतःच्या आरोग्याकडे थोडंफार लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीकरता 3 जे ग्रह आहेत ते सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आर्थिक संदर्भामध्ये हे जे 3 ग्रह आहेत ते आहेत बुध, गुरु आणि मंगळ. बुध जो ग्रह आहे, हा तुमचा लाभेश आहे, तुमचा धनेश आहे. याचप्रमाणे जो गुरु आहे, हा गुरु तुमच्या पंचमेश आहे, अष्टमेश सुद्धा, आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह जो आहे तो मंगळ. हा मंगळ राजयोगकारक ग्रह आहे, कारण तो तुमचा चतुर्थेश आणि भाग्येश आहे. तर बुधाबद्दल सांगायचं झालं तर बुध जो ग्रह आहे, हा तुमचा द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. आणि जो गुरु आहे तुमच्या लाभस्थानातून व्ययस्थानात जाणार आहे. आणि जो मंगळ आहे, मंगळ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानातून भ्रमण करणार आहे. तर एकंदरीतच सांगायचं झालं, आर्थिक बाबतीत काळजी करू नका. ही गोष्ट तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे, कारण तुमच्यासाठी पैसा किंवा अर्थसंदर्भ हा सगळ्यात महत्त्वाचा राहतो आणि त्याच्यामध्ये वावगं असं काय नाही. दिवाळीचा सण आहे, बाकीच्या सुद्धा म्हणजे हा जो संपूर्ण कालावधी आहे, हा खर्चिकच आहे आणि तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पैसे असणार आहेत. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे आर्थिक संदर्भात काळजी करू नका. परंतु तुमच्या राशीचा जो एक मूलभूत गुणधर्म आहे, तो म्हणजे थोडासा खर्चिकपणा. तुम्ही खर्च लगेचच्या लगेच करता, रिस्क लगेचच्या लगेच घेता. तर तिकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. एक गोष्ट निश्चित, तुमच्याकडे पैसे असणार आहेत आणि तुम्ही ते खर्चसुद्धा करणार आहात. म्हणजे मनाजोगता दिवाळीचा सण हा तुम्ही साजरा करणार आहात. आता ही दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट इथे ती म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, तर या ठिकाणी सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल, काळजी करू नका. तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले आहेत, ते इन्व्हेस्टमेंट तुमच्या अपेक्षेप्रमाणे होतील. आता इथे एकच गोष्ट महत्त्वाची राहते, ती म्हणजे तुम्हाला जी काही इन्व्हेस्टमेंट करायची असेल, ती खास करून ऑक्टोबर महिन्यामध्ये करा. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये थोड्याशा गोष्टी तुमच्या विरोधात होतील. याचं कारण असं, की गुरु जो ग्रह आहे, हा नोव्हेंबरमध्ये तुमच्या व्ययस्थानात असणार आहे. अर्थात त्याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्ये इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात त्याचे काही मोठे निर्णय घेऊ नका. परंतु ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात विचार करू शकता आणि तुम्ही मांडलेले जे अंदाज आहेत, हे बऱ्याच प्रमाणात अचूक येणार आहे. यानंतर आपण चर्चा करू गृहसौख्याबद्दल. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्थेश आहे मंगळ, हा तुमच्या तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. पैकी घरामधल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबद्दलचे नातेसंबंध अतिशय उत्तम आणि सुमधुर असणार आहे. घरामध्ये काही नवीन चीजवस्तू सुद्धा येईल. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वास्तूच्या संदर्भातलं महत्त्वपूर्ण तुम्हाला काही कामं करायची असतील, म्हणजे वास्तू नवीन घेणं, असलेली वास्तू विकणं, वास्तूच्या संदर्भात नवीन उपाय करणं किंवा रिनोव्हेट करणं, अशा प्रकारची जी कामं आहेत ती तुम्ही करू शकता. ती अगदी सहजपणे पूर्णसुद्धा होताना दिसेल.
मग ते एकच गोष्ट आहे, की नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडंसं घरातल्या ज्या व्यक्ती असतील, त्यांच्याबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. बस इथे तुम्हाला लक्ष देणं गरजेचं राहील किंवा घरातल्या ज्या मोठ्या व्यक्ती असतील, त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं, तर जो कालावधी आहे, तुमच्या अपेक्षेप्रमाणेच असणार आहे. यानंतर लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं, तर राशीचा जो पंचमेश आहे गुरु हा तुमच्या लाभ आणि व्ययस्थानामध्ये भ्रमण करणार आहे आणि जवळजवळ डिसेंबर महिन्यामध्ये रवी आणि मंगळ दोन्ही जे ग्रह आहेत हे तुमच्या पंचम स्थानामध्ये असणार आहे. तर खास करून इथे डिसेंबर महिन्यामध्ये थोडीशी काळजी घ्या. थोड्याफार प्रमाणात जे तुमचे तुम्ही जर का रिलेशनशिपमध्ये असाल तिथे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये वादविवाद किंवा चहाच्या कपातली वादळी जी म्हणतो ती तसं काही गोष्टी अनुभवास येऊ शकते. आता इथे खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी सुद्धा थोडंसं नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यामध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्याच्या संदर्भातल्या छोट्या-मोठ्या तक्रारी ज्या आहेत, या डोकं वर करू शकते. मात्र जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा संपूर्ण कालावधी म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा संपूर्ण जो कालावधी आहे, हा कालावधी अतिशय शुभफलदायी असाच असणार आहे. काळजी करू नका. वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे शनी हा तुमच्या अष्टम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर गेल्या कित्येक दिवसांपासून तुमच्यामध्ये आणि तुमच्या वैवाहिक जोडीदारामध्ये जे काही वादविवादाचे प्रसंग निर्माण झालेले असते ते आता हळूहळू निवळते. खास करून डिसेंबरपासून किंवा नोव्हेंबरच्या शेवटापासून तुम्हाला अनुभव असेल की वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध तुमचे परत घट्ट झालेले आहे. इथे आणखीन एक गोष्ट महत्त्वाची सांगायची वाटते ती म्हणजे सिंह राशीच्या ज्या विवाहसुख व्यक्ती आहेत त्यांनी विवाहाच्या संदर्भातले जे काही महत्त्वपूर्ण निर्णय असतील ते साधारणतः ऑक्टोबरमध्ये घेण्याचा प्रयत्न करा. आणि जर का तुम्ही ऑक्टोबरमध्ये ते निर्णय घेतले तर एंगेजमेंट होणं, प्रत्यक्ष विवाह होणं या सुद्धा गोष्टी घडून येऊ शकते. परंतु नोव्हेंबरमध्ये जर का तुम्ही विचार केला तर त्या गोष्टी तेवढ्याशा नसतील व्यवस्थित, कारण तुमच्या व्ययस्थानामध्ये गुरुचं भ्रमण होणार आहे. आता इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे गुरु जरी तुमच्या मध्ये भ्रमण करत असला तरी काळजी करू नका. हे जे गुरुचं भ्रमण आहे हे जास्तीत जास्त 1.5 महिन्यापर्यंत असणार आहे. कारण हा जो गुरु आहे तो वक्री होऊन परत तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आणि तिथे जवळजवळ येणारे 6-7 महिने तो राहणार आहे. त्याच्यामुळे गुरु जरी व्यस्त झाला तरी त्याचा जे प्रभाव परिणाम असते हे जास्तीत जास्त 1 ते 1.5 महिन्यापर्यंत असते. त्याच्यामुळे तशी काहीही काळजी करू नका. यानंतर जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो दशमेश आहे शुक्र, हा शुक्र तुमच्या साधारणतः तृतीय, चतुर्थ आणि पंचम स्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर इथे सुद्धा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करता, नोकरी करता किंवा व्यवसाय करता त्या ठिकाणचं वातावरण बरंचसं चांगलं असेल. फक्त नोव्हेंबर महिन्यामध्ये थोडंफार वेगळं म्हणजे तुमचे जे सहकर्मी किंवा वरिष्ठ आहे यांच्याबरोबर वादविवादाच्या ठिणग्या उडू शकतील. कारण चतुर्थातले जे रवी मंगळ आहे हे सप्तम दृष्टीने तुमच्या दशम स्थानाला पाहत आहे. तिथे थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. बाकी जर का सांगायचं झालं तर तुमच्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी होणार आहेत. आता मोठ्या प्रमाणात तिन्ही महिन्याचं जर काय सांगायचं झालं तर जरी गुरु तुमच्या व्यय स्थानात असेल, जरी शनी अष्टमात असेल तरी बाकीचे जे ग्रह आहेत ते तुमच्या फेवरमध्ये आहे. आणि नक्कीच तुम्ही ऑक्टोबर, नोव्हेंबर नोव्हेंबर महिन्यामध्ये स्वतःच्या कार्यकर्तृत्वावरती स्वतःला सिद्ध करणार आहात. इथे आणखीन एक महत्त्वाची गोष्ट जी की शुभ फलदायी सुद्धा आहे की ज्या सिंह राशीच्या व्यक्तींना परदेश गमन करायचं असेल, बाहेरगावी वगैरे जायचं असेल, त्यांच्याकरता नोव्हेंबरचा जो महिना आहे हा अतिशय शुभ फलदायी असणार आहे. म्हणजे बाहेरगावी जाणं मग ते कुठल्याही कारणासाठी असेल, तुमच्या नोकरी धंद्यासाठी किंवा पिकनिकसाठी किंवा चांगला जो वेळ आहे तो घालवण्यासाठी तुमचं परदेश गमन होण्याची शक्यता नोव्हेंबर महिन्यामध्ये अतिशय उत्तम असणार आहे. यानंतर आपण चर्चा करू ग्रहयोगाबद्दल. ग्रहयोगांचे जे प्रभाव परिणाम आहेत हे नेमके कशा प्रकारचे असतील. सुरुवातीला ऑक्टोबर महिन्याबद्दल विचार करू तर ऑक्टोबर महिन्याच्या 11 तारखेला शनी आणि शुक्राचा प्रतियोग होणार आहे. या ठिकाणी थोडंसं तुमचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्यावरती लक्ष देणं गरजेचं राहील. दिनांक 14 ऑक्टोबरला साधारणतः शुक्राचा नेपच्यूनशी प्रतियोग होणार आहे. तर इथे सुद्धा तुम्हाला तुमचे जे स्पेंडिंग असेल, खर्च असेल त्याकडे लक्ष द्या. फक्त इथे आणखीन एक गोष्ट थोडीशी जाणवेल की वैवाहिक जोडीदाराचं जे आरोग्य आहे त्याच्या आरोग्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. दिनांक 28 तारखेला गुरुचा मंगळाशी त्रिकोण योग होणार आहे. गुरु जो की तुमच्या व्ययस्थानामध्ये भ्रमण करेल त्याच्याबरोबर तुमच्या चतुर्थात असणारा जो मंगळ आहे हा त्रिकोण योग करणार आहे. हा त्रिकोणी तुमच्याकडे शुभ फलदायी राहील. खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातील व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा या दरम्यान संभवतो. साधारणतः दिनांक 29 तारखेला शनीचा मंगळाशी त्रिकोण योग होणार आहे. शनी जो की तुमच्या अष्टमात भ्रमण करतो त्याच्यावर तुमच्या चतुर्थातला जो मंगळ आहे हा त्रिकोण योग करणार आहे. तर या संदर्भात सुद्धा या दरम्यान तुम्हाला काही अनपेक्षित लाभ वगैरे मिळू शकतील. म्हणजे 29 ऑक्टोबरच्या आसपास असे लाभ की ज्याबद्दल तुम्ही विचारही केला नव्हता
इझी मनी पण तुम्ही त्याला म्हणू शकता. अशा प्रकारचे काही चांगले लाभ मिळू शकतात. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातले काही गोष्टी तुम्ही किंवा प्रकल्प किंवा तुमच्या मनात काही विचार असतील, तर ते सुद्धा या दरम्यान मार्गी लागू शकते. यानंतर आपण नोव्हेंबर महिन्याचे जे ग्रहयोग आहे त्या संदर्भातली चर्चा करू. दिनांक 4 नोव्हेंबरला मंगळाचा हर्षची प्रतियोग आणि नेपच्यूनशी त्रिकोणीय होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतो, त्याबरोबर दशमातला जो हर्षल आहे हा प्रतियोग करणार. तर घरातल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्यावर छोट्या-मोठ्या प्रमाणात वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. खास करून घरातल्या जे मोठ्या व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं महत्त्वपूर्ण आहे. दिनांक 17 तारखेला रवीचा शुक्राशी, गुरुशी आणि शनीशी त्रिकोणयोग होणार आहे. हा जो ग्रहयोग आहे हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. शनी आणि गुरुचा जर त्रिकोणयोग रवीचा होणार आहे, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध असतील, घरातले महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या दरम्यान हाती घेऊ शकता. ती पूर्णसुद्धा होणार नसेल, काही महत्त्वपूर्ण लाभ किंवा अनपेक्षित लाभसुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे दिनांक 19 तारखेला बुधाचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलची प्रतियोग होणार. तर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्यावर थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग वगैरे निर्माण होतील. त्या संदर्भात काळजी घेणं थोडंसं गरजेचं आहे. याचप्रमाणे दिनांक 21 तारखेला रवीचा मंगळाशी शनीशी त्रिकोणयोग आणि हर्षलची प्रतियोग होणार आहे. इथे सुद्धा थोडंफार प्रमाणात घरातलं जे वातावरण असेल तर थोडंसं गडूळ जाणवेल. अर्थात त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या जे गृहसौख्य आहे त्याच्यावरती होणार नाही. दिनांक 30 तारखेला शुक्राचा नेपच्यूनशी त्रिकोणयोग आणि हर्षलशी प्रतियोग होणार आहे. घरातल्या जे स्त्री वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे दिनांक 10 डिसेंबरला बुधाचा हर्षलशी प्रतियोग होणार आहे. या संदर्भात एक मात्र गोष्ट लक्षात घेणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातले कागदोपत्री व्यवहार या दरम्यान म्हणजे 10 डिसेंबरच्या आसपास करू नका. अंदाज तुमचे चुकू शकतील किंवा ते जे व्यवहार असतील ते व्यवस्थित होणार नाही. याचप्रमाणे या तिन्ही महिन्यातल्या ज्या पौर्णिमा आहेत त्या संदर्भात सांगायचं झालं तर 7 ऑक्टोबरला, 5 नोव्हेंबरला आणि 11 डिसेंबरला पौर्णिमा असणार आहेत. अमावस्येबद्दल सांगायचं झालं तर जवळजवळ 21 ऑक्टोबरची जी अमावस्या आहे ज्याला आपण लक्ष्मीपूजनाची अमावस्या म्हणतो आणि 20 जी तारीख आहे म्हणजे 20 नोव्हेंबर आणि 20 डिसेंबर या दिवशी सुद्धा अमावस्या असणार आहेत. अमावस्या आणि पौर्णिमेच्या संदर्भात तुमच्या राशीकरता महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिंह राशीकरता जी अमावस्या पौर्णिमा आहे ती थोडीशी टफ जाते या वेळेला. म्हणजे अमावस्या पौर्णिमेच्या दरम्यान थोडेसे मूड स्विंग होणं वगैरे हा प्रकार थोडासा जाणवतो. खास करून कर्क आणि सिंह राशीला अमावस्या पौर्णिमेचा जो अनुभव आहे हा जास्त असतो. तर या दरम्यान कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका, विवादात जाऊ नका. असे निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल अशा प्रकारचे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.